सरकार एक्सप्रेस में आप सभी का स्वागत है। अभी इस वक्त अम्बेजोगाई शहर के उप जिला अधिकारी के कार्यालय के हम सामने मौजूद है। रात के 3 बज रहे हैं। कड़क सर्दी का माहौल है और एक महिला आमरण उपोषण के लिए यहाँ बैठी हुई है। आइए हम जानते हैं कि ये महिला इतनी सर्दी जहाँ तक मेरी नज़र जा रही है कि कहीं दूर दूर तक कोई आदमी नज़र नहीं आ रहा है। सर्दी की वजह से टेम्परेचर इतना गिरा हुआ है कि हम मेरे अंग पे आप देख सकते हैं कि मैं जैकेट में बैठ के भी इतना अपने आप को गर्म महसूस नहीं कर रहा हूँ। लेकिन एक महिला एक अकेली बैठी हुई है यहाँ पे और एक उनकी बेटी है। आइए पूछते हैं कि क्या ऐसी मजबूरी है, क्या ऐसी मांगनी है कि उन्हें इतने सर्दी में इतनी रात को यहाँ बैठने की आवश्यकता पड़ी। तुमचं नाव काय आहे मावशी? सुरेखा अंकुश यशवंत. कशासाठी बसले इकडं? अतिक्रमण माझ्या रूमवर केलेलं आहे सरपंचानं. कुठून केलं, कोणी केलं? अंजनपूर मधून. अंजनपूर मधून. कोणी केलं? बबन बालासाहेब देशमुख ते सरपंच आहे. सरपंच आहे. कशामुळे केलं? ती म्हणते तर ह्या ठिकाणी सरकारी जागा आहे आणि इथं तुमचं काही नाही, ह्याच्यासाठी त्यांनी अतिक्रमण केलंय. मग त्या ठिकाणी त्यांनी शिट्या मारतात. त्यांना ग्रामसेवक साहेब साथ देत आहेत कोण? आणि पंचायत समितीच्या मॅडम पण साथ द्यायला आता. काय बोलले ते? त्यांचं म्हणणं काय? म्हणणं की इथं समाज मंदिर आहे म्हणून, आणि आमच्या आईन रस्त्यावर समाज मंदिर आहे असं त्यांनी म्हणायला लागले. तर तुम्ही कधीपासून इकडे बसलेले? आम्हाला ते 2 दिवस झाले. 2 दिवस झाले. सोमवारी. कोणी आलं का तुमच्याकडे? नाही ना. नाही आलं. आतापर्यंत कोणीच नाही आलं. कशाला बसले? ते ग्रामसेवक फक्त काल आले होते, त्यांनी थोडी चौकशी केली. अधिकारी आले का? नाही. तुमचं म्हणणं काय आता? आमचं म्हणणं आहे की ती जी आमच्या रूमवर अतिक्रमण केलेलं आहे ती रूमच काढून टाकायची. आम्हाला त्याच्यापासून त्रास होतोय. ती रूम मध्ये बसणं, शिट्या मारणं, दारू पिणं, डाव खेळणं, कुठलेही वाईट धंदे चालल्या जातात. त्याच्यामुळं आम्हाला ती रूमच ठेवायची नाही असं आमचं म्हणणं आहे. तुम्ही कंप्लेंट केली नाही की? केलती. मग काय झालं? ती म्हणले तुम्हाला उपोषणलाच बसावं लागल. आम्ही कोण देणारे म्हणले तुम्हाला, अगर त्यांना आम्ही कोण देणारे म्हणले. आता हे आम्ही कसं करायचं म्हणले. त्याच्यामुळं आम्हाला त्यांनी थोडासा सल्ला दिल्यामुळं आम्ही ह्या ठिकाणी बसलेले आहोत. तुमचं म्हणणं काय? माझं म्हणणं आहे की ती खुली पाडून टाकावी. आम्हाला त्रास रोज सहन होत नाही. अत्याचार आमच्यावर झालेला. प्रशासनाकडे काय तुमची आता मागणी, मुख्य मागणी काय करावं प्रशासनाने? मुख्य मागणी आहे ती खुली पाडून टाकावी, आम्हाला रस्ता मोकळा करून द्यावा. ठीक है, ये थे लेडीज, ये थी उनकी व्यथा. धन्यवाद.